नाशिक लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार अनिल जाधव यांनी माघार घेतली आहे। माघार घेण्यासाठी केवळ 1 मिनिट शिल्लक असताना धावत जाऊन अनिल जाधवांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे। हेमंत गोडसे यांनी धावत जाऊन जिल्हाधिकारी कार्यालय जाधवांच्या सोबत गाठलं आणि त्यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला। त्यामुळे हेमंत गोडसे यांना आता हा मोठा दिलासा मिळालेला आहे। अनिल जाधव हे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत। अगदी शेवटचा 1 मिनिट उरलेला असताना त्यांनी धावत जाऊन जिल्हाधिकारी कार्यालय गाठलेलं आहे आणि आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे। तेव्हाची ही सगळी दृश्य आपण पाहतोय। 5 मिनिटं बाकी आहे। 5 मिनिटं बाकी आहे। 5 मिनिटं बाकी आहे। 5 मिनिटं बाकी आहे। दरम्यान आपण या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी अभिजित सोनवणे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडले गेलेले आहेत। अभिजित, आपण पाहतोय अगदी शेवटचे 5 मिनिट बाकी होते त्यावेळेस धावत जाऊन हा सगळा प्रकार घडलेला आहे। नेमकं काय घडलंय, काय अपडेट्स आहेत? श्रीकांत, नाशिकसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठीची 3 वाजेची अंतिम वेळ होती आणि अगदी 3 वाजेच्या 1 मिनिट अगोदर अनिल जाधव जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पोहोचले। स्वतः हेमंत गोडसे त्यांची वाट बघत त्या ठिकाणी उभे होते आणि अवघा 1 मिनिट शिल्लक असल्यामुळे हेमंत गोडसे आणि अनिल जाधव या दोघांचीही पळापळ उडाली, कारण वर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पोहोचून त्या ठिकाणी आपला उमेदवारी अर्ज जो आहे तो मागे घेण्यासाठीचा वेळ जवळपास आता संपलेला आहे असं दोघांच्या लक्षात आलेलं होतं। त्यामुळे दोघी नेत्यांची त्या ठिकाणी वर जाण्यासाठी दमछाक उडालेली आपल्याला पाहायला मिळाली। आता विशेष म्हणजे अगदी 1 मिनिट शिल्लक असताना अनिल जाधव या ठिकाणी आले आणि आता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये वर त्या ठिकाणी आपला अर्ज माघारीसाठी ते गेलेले होते। मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज माघारी घेण्यास नकार दिलेला आहे अशा पद्धतीची माहिती मिळते। त्यामुळे हेमंत गोडसे, अनिल जाधव हे दोघेही नेते जिल्हाधिकाऱ्यांना या सगळ्या संदर्भामध्ये विनंती करत होते। त्यामुळे आत्ता नेमकं अजूनपर्यंत अनिल जाधव यांचा त्यामुळे अभिजित, आपण पाहतो हेमंत गोडसे यांना देखील आता हा मोठा दिलासा म्हणावा लागणार आहे। तुर्तास धन्यवाद आपल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतो हेमंत गोडसे यांनी देखील त्यांच्यासोबत धावत जाऊन त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे। त्यामुळे कुठेतरी हेमंत गोडसे यांना देखील आता हा दिलासा मिळालेला आहे। शेवटचा मिनिट बाकी असताना त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे। त्या संदर्भातला निर्णय जो आहे तो आपण पक्षाच्या वरिष्ठांशी बोलून घेऊ, पण आज मी त्यांना ही विनंती केलेली आहे आणि मला विश्वास आहे त्यांनी मला हे सांगितलं की मी पक्षाचा शिस्तबद्ध कार्यकर्ता आहे, त्यामुळे पक्ष जे सांगेल ते मी निश्चितपणे करेन। त्यामुळे मी त्यांचं मनापासून अभिनंदन देखील करतो।